विहिरीच्या प्रस्तावासाठी बदनापूर गटविकास अधिकारी घेतात 40,000 रुपये। चौकशी करून निलंबित करण्याची मागणी। बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार नारायण कुचे यांनी एका पदवीधर तरुणाला अत्यंत अपमानास्पद वागणूक दिल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर बदनापूर तालुक्यातील वातावरण चांगलंच तापलंय। त्यामुळे गटविकास अधिकारी ज्योती राठोड देखील अडचणीत आल्यात। आज मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांनी चक्क जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांची भेट घेऊन बदनापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी ज्योती राठोड या शेतकऱ्याकडून विहिरीचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रत्येकी 40,000 रुपये घेत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केलाय। त्यामुळे गटविकास अधिकारी यांची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं अशी मागणी या तक्रारीतून करण्यात आली आहे। बदनापूर तालुक्यातील पदवीधर तरुणाने विहिरीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आमदार नारायण कुचे यांच्याकडे शिफारसीसाठी मागणी केली होती, परंतु आमदाराने त्याला दारू पिऊन आला का, तुझा वास येतोय असं म्हणून त्याचा अपमान केला होता। हा प्रकार उघड झाल्यानंतर बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आता थेट अधिकाऱ्यांनाच धारेवर धरत काम प्रलंबित का ठेवलं याचा जाब विचारलाय। बदनापूर तालुक्यातील विहिरीचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी गटविकास अधिकारी ज्योती राठोड या प्रत्येकी 40,000 रुपये घेतात। त्यांनी यापूर्वी मंजूर केलेले प्रस्ताव देखील पैसे घेऊनच मंजूर केले असून इतर शेतकऱ्यांचे विहिरीचे प्रस्ताव केवळ 40,000 रुपये देण्यासाठीच प्रलंबित ठेवले असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। दरम्यान व्हायरल झालेल्या ऑडिओत भाजप आमदार नारायण कुचे यांना तरुणाने चांगलंच फायलावर घेतल्याचं दिसून आलंय। मतदान मागताना वास आला नाही का, असा सवाल तरुणाने करताच आमदार नारायण कुचे यांची बोलतीच बंद झाल्याचं देखील या ऑडिओवरून दिसून येत आहे। आता शेतकरीच अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी मैदानात उतरले असल्याने लोकप्रतिनिधींच्या अधिकाऱ्यांसोबत असलेले आर्थिक हितसंबंध उघड होण्याची शक्यता आहे। माझं असं झालं की माझी फाईल मी ठेवलेली विहिरीसाठी मंजूर करण्यासाठी बदनापूर पंचायत समितीमध्ये माझा विहिरीचं मी 4दा चक्कर मारली आपल्या पंचायत समितीला, माझी विहीर मंजूर झालीच नाही आणि ते टाळाटाळ करू लागले सगळेच आमचे कर्मचारी समजा। आणि मी आमदार साहेब यांच्या ऑफिसमध्ये गेलो, कारण की मला ग्रामसेवकांनी म्हटलं की तुम्ही एक आमदार साहेबांचं एक पत्र घ्या। आमदार साहेबांनी एक कॉल पण केला समजा व्हिडिओ मॅडमला, तुझं काम होऊन जाईल। मी त्यासाठी आपले आमदार साहेब त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो सकाळी 10:30-11 वाजता। 1 वाजेपर्यंत मी त्यांच्या ऑफिसमध्ये थांबलो। थांबल्याच्या नंतर तिथं भरपूर लोक होते, त्याच्यामुळे मी त्यांचं लवकर भेटणं झालं नाही माझं। पण मी 1च्या दरम्यान त्यांना भेटलो, त्यांना सांगितलं साहेब माझं असं विहिरीचं असं काम आहे म्हटलं, तर त्यांना मला रिस्पॉन्स दिला नाही। ऑफिसच्या बाहेर निघताना गाडीत बसायच्या टायमाला साहेबांना परत म्हटलो मी, साहेब माझं विहिरीचं काम आहे, तर ते मला म्हटले का रे तू दारू पिऊन आला का आमच्या ऑफिसमध्ये, अंगाची वास येते तुझ्या, कपडे धुतलेले नाही। तर मला इतकं विचारायचं आहे साहेब, ते म्हटले रेकॉर्डिंगमध्ये पण ते त्यांना कबूल केलं की मी दारू पित होतो, म्हणजे पित नव्हतं, म्हणजे त्यांना वाटलं की बाबा तसं वाटलं मला दारू पिऊन आला म्हणून। आता मी शेतकरीचा मुलगा आहे, आता माझे हे वडील आहे, ते आता ते तुम्हाला वाटते का ते दारू पिऊन आले का तुमच्या ऑफिसमधून? ते साहेबांना काय मला कपडे नवीन घेऊन दिले होते का, त्यांना असं वाटायला पाहिजे बाबा मी खरं दारू पित नाही म्हणून? ते साहेबांनी त्याच्यामध्ये असं चुकतंय की त्यांना म्हणजे गोरगरिबी त्यांच्या आमच्या मदतीसाठी आम्ही त्याच्या ऑफिसमध्ये गेलो तर ते आमची तिथं अवकात काढतात, आमचा अपमान करतात। 50 लोकांमध्ये त्यांना तिथं आमचा अपमान केलं, आमचं काम केलं नाही पण आम्ही त्यांनी आमचा पूर्ण अपमान तिथं केला त्या लोकांसमोर। सगळ्या लोकांनी तिथं माझ्या मजा घेतली, सगळे लोक हसले, मला खूप जास्त अपमान झाला। मी घरी गेल्यानंतर माझ्या आईला सांगितलं, मी माझ्या आईंना फोन करून साहेबांना विचारायचा प्रयत्न केला, मी साहेबांसोबत बोलणं पण झालं। नंतर साहेबांना ते पण कबुली केली, बाबा मला तसं वाटलं तो दारू पिला असं मला वाटलं, तसं म्हटले पण ते। कोणते आमदार आहेत आणि त्या आपले आमदार नारायण कुचे, बदनापूर अंबड मतदान विधानसभातले आपले नारायण कुचे साहेब। त्या संदर्भात काही तक्रार वगैरे केली? तक्रार आता मी आपले दानवे साहेब त्यांच्या ऑफिसमध्ये पण तक्रार केलेली आहे, मुख्यमंत्री साहेब त्यांना पण मी निवेदन पाठवलेलं आहे। आता काय त्यांचं होईल, काय विचार करतील आता ते, मला त्याच्याशी न्याय पाहिजे। माझा अपमान केलं त्यांना, त्याची प्रतिक्रिया मला आता पाहिजे। आणि मला कसलीच विहीर नाही, माझं पूर्ण शेती कोरडं आहे, माझ्या वावरात तुम्हाला थिंबकचं किंवा पाईपचा तुकडा पण सापडणार नाही। माझी आई डोक्यावरून लोकांच्या विहिरीतून पाणी आणते, तरी हे मला विहीर देण्याचं म्हणजे अमान्य करता समजा, माझी विहीर देण्यासाठी मला टाळाटाळ करू लागले। त्याच्यात माझी काय चूक आहे, मला याचं म्हणजे मला त्यांच्याकडून मला पाहिजे। नाव काय? माझं नाव प्रताप कवाळे, सागरवाडी।